मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? खूप म्हणजे 4-5 दिवसानंतर आज सूर्य दिसला पहा सकाळी सकाळी. ते पण 6:30च्या दरम्यान. नॉर्मल 2-3 सेकंदासाठीच होता तो आणि नंतर लगेच परत आभाळ आलं आणि पाऊस आला. आपल्या देवच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी निघणार होती. त्यामुळे मॅडमने सगळ्यांना सांगितलं होतं की आज वारकऱ्याचा ड्रेस घालून यायचं सगळ्यांनी. तर 2 दिवसापासूनच आपल्या देवची खूप इच्छा होती की नाही का मी त्याला वारकऱ्याचा ड्रेस वगैरे घालून, त्याचा मेकअप वगैरे करून त्याला पाठवून द्यायचं शाळेत. देव अगोदर लहानपणी म्हणजे कधीच मला असं त्याला गंध वगैरे लावून देत नव्हता. त्याला ते अजिबात आवडत नव्हतं. पण आता जसं-जसं मोठं व्हायला लागल्या तसं-तसं त्याला त्या गोष्टी समजायला लागल्यात. सण, आपले उत्सव आणि एकादशी का बरं हे करतात. लोकं किती लांब-लांब पंढरीच्या वारीला जातात. मग त्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टी आता कळायला लागल्यात. त्याच्यामुळे तो मस्तपैकी वारकऱ्याचा मेकअप वगैरे समजा मला गंध वगैरे लावून देत होता. याच्या अगोदर त्याने कधीच नाही. कायम त्याला रडणार तो या गोष्टीसाठी आणि मी रडता-रडता त्याचा मेकअप करायचा. पण आता तो खूप समंजस झालेला आहे. सगळ्या गोष्टी त्याला कळतात आता. आपलं देव, आपली परंपरा काय, सगळ्या गोष्टी त्याला कळायला लागल्यात. त्यामुळे तो एकदम शांत होता आणि मला करून देत होता पहा सगळं मेकअप वगैरे त्याचा. आपला देव कसा दिसतो हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला राम पण इथंच होता. राम नुसतं पाहत होता की हे काय करू राहिले, काय करू राहिलेत. त्याला म्हटलं तुला करायचं आहे का? तर त्यांनी नाही करून दिलं. त्याचं पण करायचं आहे मला, पण त्यांनी त्या दिवशी नाहीच म्हटला तो कसाच. आणि देवला पण टाईम झाला होता. म्हटलं अगोदर आज देवचंच करून घ्यावं शाळेची. कारण त्याचा टायमिंग लवकर होता शाळेचा 9च्या दरम्यान. मस्तपैकी देवने आपला टाळ वगैरे घेतला आणि छानसं हे करत होता. जास्त काही मला शूट करता नाही आलं कारण की त्याच्या शाळेचा टाईम भरपूर झाला होता. आवरायलाच उशीर झाला होता. त्यामुळे थोडेसे त्याचे क्लिक वगैरे केले. त्यानंतर आम्ही गावात गेलो बा. आपण कुठे चाललो बाळा? आम्ही चाललोय आमच्या गावात नाही का नदी आहे. त्या नदीला आलाय पूर. तर आम्ही तो चाललोय पाहायला. म्हणजे आमच्या पुलाच्या वरती पाणी आले आणि भरपूर लोक ते आज तिथं पाण्यासाठी गेलेले. तर आम्ही पण जाणार आहे. ते गेले होते संगमनेरला तेव्हा ते म्हटले की भरपूर पाणी आले. म्हटलं चला पाहिला. आम्ही निघतोय आता देवशाळेतून आल्यावर आम्ही जाणार आहे पाणी पाहायला. हां पाणी पाहायला जाणार आहे. कुठं जाणार आहे? पाणी पाहायला. आणि आपला हराम पाय कसा मस्त खेळतोय, कलर्स वगैरे शिकतोय तो आता. लाव बाळा लाव. देव आलाय आता. देव आम्ही निघालो. देव चाललो देव आपण महादेवाला. आणि आणखी आमच्या घरापासून जवळच आहे नदी. त्यामुळे आम्ही गाडीवरच गेलो होतो. आणि हे पहा किती रोड टच पाणी होतं. आणि जेव्हा हे संगमनेरवरून आले दुपारी 4च्या दरम्यान तेव्हा ते पाणी रोडवर होतं. आणि आता थोडंसं ओसरलं आहे. पण तरी पहा पूर्ण नदी फुल भरून रोडच्या कडेला पाणी आलेलं आहे. तुम्हाला पुढं दाखवते पहा. पुलाला पण पाणी असं हे होत होतं पहा. आपण लाटा आल्यानंतर कसं होतं समुद्राच्या, तसं पाणीच्या लाटा दिसत होत्या सगळीकडं. आणि आमच्या गावातले भरपूर लोक हे पाहण्यासाठी निघाले होते गावात. आम्ही लवकर गेलो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. पण दुपारी 4च्या दरम्यान भरपूर गर्दी होती पहा इथं सगळं पाहण्यासाठी. हे पहा किती छान पाणी दिसतंय. आणि इथं हे याचं मारुतीचं मंदिर आहे ते पण निम्मं खाली गेले पाण्यात. समुद्राच्या लाटा कशा असतात तशा खूप असं मस्त आवाज येत होता पायाचा. सुरक्षेच्या दृष्टीने शाळेतल्या सर लोकांनी सगळ्या पालकांना फोन केले होते किंवा मग मेसेज केले होते की जे नदीच्या त्या बाजूने राहतात तर त्यांनी आपापल्या मुलांना शाळेतून घेऊन जावं लवकर. तर बरेच पालक आपल्या मुलांना घेऊन गेले होते कारण की जो तिकडच्या बाजूने जाण्याचा रस्ता आहे तो पूर्ण बंद झाला होता. जर 5च्या नंतर जर मुलांना नेताच येणार नव्हतं घरी, त्यामुळे लवकर सगळ्यांनीच आपल्या आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन गेले. आमचे काही तशी वेळ नाही कारण की आमच्या जवळच आहे. त्याच्यामुळं काही त्याला लवकर आणायची गरज नव्हती देवला आपल्या. देवबरोबर त्याच्या शाळा जेव्हा सुटली तेव्हाच घरी आला. आणि हे पहा किती छान वातावरण झालं होतं पावसाचं. आणखी भुरभुर पाऊस येतच होता. नदीच्या जवळच विठू रखुमाई, परत त्यानंतर सगळ्या देवांचं एकत्र मंदिर आहे मोठं, भोलेशंकर वगैरे. तर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो. आणि आपला देव आणि राम त्यांना हा नंदी पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. आपला राम तर नंदी तशीच खेळत असतो बऱ्याच वेळ. तर त्यांनी दर्शन वगैरे छान घेतलं. दोघांनाही खरंच खूप आवडतं. आपला राम पहा किती छान दर्शन घेतोय. त्यानंतर इथं महादेवाच्या पिंडीपाशी आलो सगळे. दर्शन वगैरे सगळ्यांनी छान घेतले. नंतर विठ्ठलाच्या मंदिरात गेलो. हे पहा उद्या एकादशी आहे त्यामुळे किती छान आपल्या
विठ्ठलाला सजवलं होतं पहा. आणखी हे जास्त उद्या सजवते. पण मग आज सगळी स्वच्छता वगैरे सगळं मंदिर एकदम चकाचक एकदम छान दिसत होतं. पहा किती छान दिसतंय मंदिर. सगळ्यांच्याच मूर्त्या आहेत इथे. हे पहा तुम्ही ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विठू रुक्माईचं दर्शन नक्की घ्या. किती छान दिसू राहिल्यात त्या. कसं वाटलं तुम्हाला मग आमच्या गावचं पाणी नदीचं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे विठू रुक्माई. धन्यवाद.